पैठण वडवाडी रोडवर अनेक ठिकाणी खोदकाम केलेल्या 15 फूट खोल खड्ड्यात उसाचे ट्रॅक्टर कोसळून अपघात झालाय। या अपघाताची सविस्तर माहिती अशी: पैठण शहागड या मुख्य रस्त्याचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे। या मुख्य रस्त्यावर वडवाडी गावाच्या अलीकडे अनेक ठिकाणी सिमेंट नळ्या पुलाचे कामकाज सुरू आहे। कंत्राटदार कंपनीने रस्त्यावर 15 फुटांचे खड्डे खोदले असून या ठिकाणी सूचना फलक देखील लावण्यात आले नाहीत। सोबतच दिशादर्शक फलक आणि अवतीभोवती संरक्षण रिंग गार्ड देखील उभारले नाही। अशाच एका खोल खड्ड्यात गेल्या 15 दिवसापूर्वी वाघाडी येथील एका शेतकऱ्याचा मोटरसायकल अपघात होऊन दुर्दैवी मृत्यू झालाय। हे प्रकरण ताजे असताना पुन्हा शुक्रवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी रात्री पैठण तालुक्यातील आगर नांदर या गावातील उसाचे भरलेले ट्रॅक्टर गंगामाई साखर कारखान्याला जात असताना या खोल खड्ड्यात कोसळले। ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरचे नशीब बलवत्तर म्हणून या अपघातातून हा ड्रायव्हर आश्चर्यकारकरित्या बचावलाय। मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचे खोदकाम करताना कंत्राटदार एजन्सी कोणतीही काळजी घेताना दिसत नाही। पुलाचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदार एजन्सीमुळे यापूर्वी एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर ड्रायव्हर देखील अपघातातून थोडक्यात बचावलाय। संबंधित एजन्सीवर कारवाई करावी अशी मागणी रस्त्यावरील वाहनधारक करीत आहेत। 10 न्यूज सह्याद्रीसाठी ब्युरो चीफ शिवाजी गाडे, पैठण, छत्रपती संभाजीनगर।